मित्रांनो, बरेच जणांचं स्वप्न असतं की यूट्यूबर बनावं. माझं पण आहे आणि तुमच्यासारख्यांचं पण नक्कीच असेल. पण यूट्यूब चॅनल चालू करताना आपण स्टार्टिंगला खूप छोट्या-छोट्या चुका करतो. मी पण केल्या होत्या. माझे बरेचसे चॅनल डिलीट झालेले आहेत आणि काही चॅनलवरती मी मागचे काही 1-1.5 वर्ष काम करून मला बऱ्याचशा गोष्टींच्या ज्या मी चुका केल्या त्याच्यातून खूप काही शिकायला पण भेटलं आहे. ह्याच गोष्टी म्हणजे ज्या मी चुका केल्या त्या तुम्ही करू नयेत यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत आहे. आपण चॅनल तर चालू करायचं ठरवतो. पण कुठला टॉपिक निवडावा किंवा कोणत्या गोष्टीवरती व्हिडिओ बनवाव्या, त्या व्हिडिओ जो आपण टॉपिक सिलेक्ट केला आहे, त्यावरती आपण कंटिन्यू व्हिडिओ बनवू शकतो का? हे आपण स्टार्टिंगला पाहतच नाही. आपण काय करतो, की एखाद्या मोठ्या यूट्यूबरचा किंवा ज्याला आपण फॉलो करतोय, त्याच्यासारखाच व्हिडिओ बनवायला चालू करतो. पण तो जो तुमचा यूट्यूबर आहे, तुम्ही ज्याला फॉलो करताय, तो त्याच्या क्षेत्रामध्ये त्याने किती वर्ष काम केलं आहे, हे तुम्ही कधी पाहतच नाही. मी ज्याला फॉलो करतोय, तो देखील खूप पैसे कमवतोय. म्हणून तर तुम्ही सेम टॉपिक घेता आणि व्हिडिओ बनवायला चालू करता. काही दिवसानंतर तुम्हाला त्यातून इंटरेस्ट येणं एकदम बंद होऊन जातो. कारण की याच्यापुढे तुम्हाला काय बनवायचं आहे किंवा तो जो टॉपिक तुम्ही निवडला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी काही गोष्टींची गरज पडते. म्हणजे इन्व्हेस्टमेंट करावी लागते. मग त्यावेळेला तुमच्याकडे पैसे नसतात. मग तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये इंटरेस्ट येत नाही किंवा व्हिडिओ बनवायला इंटरेस्ट येत नाही. मग ते एडिटिंग करायला इंटरेस्ट येत नाहीये. बऱ्याच जणांना असं वाटतं की मोबाईल ओपन केला, शूट केला, अपलोड केला की झालं. पण व्हिडिओ अपलोड करायच्या अगोदर खूप काही प्रोसेस असते. एडिटिंग असती, त्यानंतर व्हॉईस तुमचं जे असतं ते एकदम परफेक्ट आलं पाहिजे, बॅकग्राऊंड आलं पाहिजे. ह्या खूप मेजर गोष्टी असतात, ज्या तुम्हाला स्टार्टिंगला समजत नाही की काय करायचंय. त्यासाठीच आपण या चॅनलवरती ज्या गोष्टी स्टार्टिंगला तुम्ही मिस करता, तर त्या तुम्ही मिस करू नयेत किंवा तुम्हाला छोट्या-छोट्या गोष्टींवरती थोडंफार शिकायला मिळावं. ह्यासाठी हा आपण चॅनल बनवलेला आहे. तर चॅनल चालू करताना सगळ्यांच्या मनामध्ये तर पहिल्या गोष्ट अशी येते, की आता मी चॅनल तर चालू करतोय, पण विषय काय निवडू? कुठल्या गोष्टीवरती व्हिडिओ बनवू? तर जर मी व्हिडिओ बनवला तर माझा व्हिडिओ कोणी पाहील का? आणि जर मी जो व्हिडिओ बनवतोय माझ्या कोणी मित्रांनी पाहिला किंवा नातेवाईकांनी पाहिला तर ते काय म्हणतील? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो ही आहे, की तुम्हाला जर एखादा चॅनल बनवायचा असेल, तर तुम्हाला काय आवडतं? म्हणजे तुम्ही डेली रूटीनमध्ये असं काय करता, की जे तुम्ही दिवसातले 3-4 तास त्या गोष्टीसाठी घालवता? किंवा तुम्हाला असा कुठला विषय आहे, की तुम्हाला जर सांगितलं, की हा विषय आहे, याच्यावरती तू किती तास बोलू शकतो? किंवा तुम्ही अनलिमिटेड बोलू शकता, की 2 तास, 3 तास, कुणीही काही प्रश्न विचारू दे. तुम्ही त्याच्यावरती इत्थंभूत माहिती सांगू शकता. तर तोच विषय असा आहे, की तो तुमच्या चॅनलची निश बनू शकते. तो तुमच्या चॅनलचा सब्जेक्ट विषय बनू शकतो आणि त्यामुळे तुम्ही तुमचा चॅनल लवकरात लवकर ग्रो पण करू शकता. त्याचबरोबर नवीन YouTube जेव्हा आपण चालू करतो, त्यावेळेला आपण बऱ्याच जणांचे व्हिडिओ पाहिलेले असतात, की भारीतले लाईट, त्यानंतर भारीतला माईक, मोबाईल, ट्रायपॉड ह्या गोष्टींनी आपण एवढे अट्रॅक्ट होतो, की नाही का, की आता मी एकदम भारीतला ट्रायपॉड घेतो, iPhone घेतो, मस्त लाईट घेतो, बॅकग्राऊंड लाईट हे ते सगळ्या गोष्टी घेतो, चॅनल चालू करतो आणि मस्त पैसे कमवतो. YouTube मित्रांनो पैसे देतं, ठीक आहे. आणि खूप देतं. जर तुमचा चॅनल ग्रोथ झाला, तर तुम्ही हजारो, लाखो, सी-आरमध्ये देखील कमवू शकता. YouTubeकडनं तेवढं येतं पण, ठीक आहे. पण त्यासाठी तुम्हाला तेवढी मेहनत देखील करावी लागते. आपण काय करतो, की स्टार्टिंगलाच खूप पैसे इन्व्हेस्ट करतो आणि 3 महिने, 4 महिने कंटिन्यू व्हिडिओ टाकतो. कारण की मोटिव्हेशन असतं. आपण ज्या यूट्यूबरला फॉलो करतोय किंवा त्यांना आपण रोज बघतोय, त्यामुळे आपल्याला असं वाटतं, की आपण पण करू, आपण पण करू. पण एक दिवस असा विषय होतो, की तुमचे फॉलोअर्स वाढत नाहीयेत, सबस्क्रायबर वाढत नाहीयेत, व्ह्यूज येत नाहीयेत, 10 व्ह्यूज, 20 व्ह्यूज ह्याच्यावरती तुम्ही अडकलेत. मग ते बघून तुम्हाला फ्रस्ट्रेट होतं आणि तुम्ही म्हणता, की यार एवढं सगळा खर्च केलाय पण चॅनलच चालत नाहीये. तर त्यासाठी कधी पण जर तुम्ही चॅनल चालू करत असाल किंवा कोणी तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये चॅनल चालू करत असाल, तर स्टार्टिंगलाच खूप इन्व्हेस्टमेंट करू नका. व्हिडिओ बनवण्यासाठी तुमचा एक साधा फोन आणि
तुम्ही एखाद्या छोट्याशा माईकपासून, म्हणजे हा बोळ्याचा माईक आहे, तर ह्याची प्राइस काहीतरी अराउंड 400-500 रुपये आहे. तर ह्याच्यातून तुम्ही चालू करू शकता आणि तेवढं इनफ आहे. आणि जर तुम्हाला लाईट पाहिजे असेल, की बाबा बॅकग्राऊंडला खूप अंधार येतोय, तुम्ही नाईटला शूट करताय, तर तुम्ही घरातच एखादा जुगाड बनवू शकता. म्हणजे एखादा सॉफ्ट बॉक्स बनवू शकता, की नाही का, कमी पैशामध्ये. मग जेणेकरून तुम्हाला जरी पुढे म्हणजे 4-5 महिन्यानंतर जरी YouTubeवरती तुम्हाला की नाही कंटिन्यू करता आलं, तरी सुद्धा तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट केली त्याच्यातून तुमचा लॉस नाही झाला पाहिजे. ह्या 2 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. एक म्हणजे तुम्ही तुमचे चॅनल जे बनवणार आहे त्याची निश ही तुमच्या आवडीची पाहिजे. म्हणजे ज्यावरती तुम्ही कंटिन्यू बोलू शकता. त्यामुळे काय होईल, की तुम्हाला व्हिडिओ बनवायला एकदम मज्जा येईल. त्यामुळे स्टार्टिंगलाच खूप इन्व्हेस्टमेंट करू नका. जेणेकरून तुमचा खूप लॉस होईल, की जर तुम्हाला पुढे कंटिन्यू नाही करता आलं, तर तुम्ही सगळे घेतलेले गॅजेट तसेच पडून राहतील. तर आपण अशाच बिगिनरसाठी की स्टार्टिंगपासून काय केलं पाहिजे, म्हणजे यूट्यूब चॅनलची ग्रोथ कशी आपण हळूहळू करावी, किंवा कसं बोलता आलं पाहिजे, की चॅनल चालू करताना कुठल्या गोष्टी आपण करायला पाहिजेत किंवा कुठल्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत. तर यासाठीच आपण हा चॅनल ओपन केलेला आहे. तर ह्या प्रवासामध्ये तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. धन्यवाद.